आदरणीय सर्व शिक्षकवृंद आणि तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी, त्यांचं नाव घेणे इतकं मी मोठा नाही आहे, परंतु त्यांना सर्वप्रथम मी नमस्कार करतो की त्यांनी मला या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी आणि आमंत्रित केले की या शाळेचा एक माजी विद्यार्थी म्हणून नाही तर या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून आज मी इथे आलेलो आहे. याबद्दल हे माझं सगळ्यात मोठं सौभाग्य आहे. तसेच शाळेचे सर्व मुख्याध्यापिका आणि सर्व पालकवर्ग आणि माझ्यासमोर असलेला हा उद्याचा भारत यांना सर्वप्रथम मी नमस्कार करतो की आज आपल्या या शाळेचा 2024 ते 25 वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम. तर वार्षिक स्नेहसंमेलन म्हटलं तर हे नुसतं डान्स आणि म्युझिकच नसतं, तर यामध्ये आपली कला, संस्कृती, शिस्त या सर्वांचा तो एक संगम असतो. तर या आपल्या कार्यक्रमामध्ये आज मला म्हणजे माजी विद्यार्थीपासून तर आज या कार्यक्रमाचा अध्यक्षपर्यंतचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास फार मोठा आहे आणि आपल्याच शाळेमध्ये एक प्रमुख पाहुणे म्हणून येणं हे खरं तर माझ्या आईवडिलांची पुण्याई आणि गुरुजनांचा आशीर्वाद असल्यामुळेच हे शक्य आहे. खरं तर शाळेचा पहिला दिवस आणि हा आजचा दिवस हा अगदी साम्य आहे की ज्यामध्ये मनात एक भीतीचं वातावरण, एक कुतूहल आणि एक उत्सुकता आहे की आज नेमकं काय घडणार आहे. की ज्या शाळेचं तमसोमा ज्योतिर्गमय हे तत्व आहे, हे उपनिषदामध्ये हे जे तत्व आहे म्हणजेच अज्ञानाकडून प्रकाशाकडे नेणारं हे जे काम ही शाळा अनेक वर्ष गेले कित्येक वर्ष करत आहे. खरं तर या शाळेसाठी अर्थात विद्या विकास मंदिर नेरळ या शाळेसाठी एकदा आपण सर्वांनी एक टाळ वाजवलं पाहिजे की या शाळेचं जे काम आहे, शाळेचं काम फक्त मुलांना शिकवणंच नाही तर आपली जी भारतीय संस्कृती आहे, आपली जी परंपरा आहे यासोबतच उच्च शिक्षण देणं आणि आपल्या विद्यार्थ्यांना एक मोलाचं मार्गदर्शन करणं हे या शाळेने काम अनेक वर्षानुवर्षापासून करत आलेले आहेत. तर थोडक्यात सांगायचं झालं तर माझं जे प्राथमिक शिक्षक आहे म्हणजे लहानपणापासूनच एक शिकण्याची जिद्द होती, आवड होती आणि त्यामध्येच मला ज्यांचं मार्गदर्शन मिळालं अशा आपल्या स्वर्गीय संत मॅडम ज्या आज आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांनी मला जे मार्गदर्शन दिलं होतं ते खरंच म्हणजे ज्यामुळे मला शिक्षणाबद्दल एक ओढ निर्माण झाली. त्यानंतर आपल्या बाचम मॅडम तसेच फणसे मॅडम यांनीसुद्धा मला वेळोवेळी एक मार्गदर्शन केले आणि त्याचप्रमाणे आता इथे ज्यांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला आहे अशा आपले नितीन कारोटे सर यांचासुद्धा माझ्या या प्रवासामध्ये फार मोठा वाटा आहे. आणि तसेच की ज्यांनी मला सर्वप्रथम स्वप्न पाहायला शिकवलं अशा आमच्या दीपाली पवार मॅडम की यांनी मी इयत्ता 5वीमध्ये असतानाच विचारलेलं की तुला भविष्यात काय व्हायचं आहे, तर मी फोटो स्टुडिओमध्ये जाऊन माझा एक डॉक्टर असा फोटो एडिट केलेला त्यांच्याकडे दिला होता आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की मला भविष्यात हेच व्हायचं आहे. की यांनी मला स्वप्न बघायला शिकवलं की ते म्हणतात ना कि मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे न सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. की थोडक्यात सांगायचं झालं की डझंट मॅटर वेअर यू कम फ्रॉम, वेअर यू वेर बोर्न, द कलर ऑफ युअर स्किन, हाऊ मच मनी यू वेर बोर्न इन टू. It matters where you decided to place yourself, the people you surrounded yourself with, and how you choose to carry yourself. Everybody has a diamond inside of us, and we can choose to surround ourselves with the people that see our value and see the diamond inside of us. अशा आमच्या मुख्याध्यापिका आदरणीय काकडे मॅडम यांचंसुद्धा मी इथे नाव घेऊ इच्छितो की त्यांनी वेळोवेळी एक प्रेरणादायी कथा सांगून आमच्यामध्ये प्रोत्साहन निर्माण केलं. तसेच आदरणीय सोमने मॅडम, त्यानंतर मुख्याध्यापिका असणाऱ्या आदरणीय काळे मॅडम यांनीसुद्धा म्हणजे पुढे जाण्यासाठी सतत पुढे चालत राहा आणि नुसतं अभ्यास करू नका तर त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. जर सातत्य असेल तर बुद्धी सगळ्यांकडे आहे, परंतु त्याचा वापर कुठे आणि किती प्रमाणात करायचा यात मात्र ही गोष्ट मात्र आपल्या हातात असते आणि सातत्य ठेवण्याचं काम हे त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यानंतर माध्यमिक विभागात म्हणजे इयत्ता 7वी नंतर खरं तर कुठेतरी आयुष्याला एक कलाटणी देणारा प्रसंग घडला की इयत्ता 9वीमध्ये शिकत असताना माझ्या वडिलांचे छत्र हरवलं, परंतु त्यांची अशी इच्छा होती की माझ्या मुलाने
एक म्हणजे डॉक्टर होऊन, वैद्यकीय अधिकारी होऊन आपल्याच विभागात, आपल्याच समाजामध्ये सेवा द्यायची. आणि ते म्हणतात ना की आपली जी संस्कृती आहे की श्रीराम यांनी राजा दशरथ यांचं वचन पूर्ण करण्यासाठी वनवासाला गेले. आपले जे राज्य होते ते त्यांनी त्याग केला. आणि अशा संस्कृतीमध्ये असे जे संस्कार माझ्या शाळेने जे मला दिले होते ते मात्र कुठेतरी मनात होते. त्यामुळे जिद्द मी सोडली नाही. आणि यामध्ये मला आदरणीय सुपे सर तसेच आदरणीय सहस्त्रबुद्धे मॅडम यांनी खूप मार्गदर्शन केले. आणि वेळोवेळी म्हणजे प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये मला आदरणीय काळे मॅडम तसेच आदरणीय बदे मॅडम यांनी एक प्रोत्साहन ते देत राहिले. परंतु कुठेतरी आत्मविश्वासाची कमी होती. हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये जागृत करण्याचे काम ज्यांनी केलं ते म्हणजे आमच्या आदरणीय वर्ग शिक्षिका सौ मसे मॅडम आणि त्याचप्रमाणे सौ निकम मॅडम की यांनी म्हणजे प्रत्येक कठीण काळात मला प्रोत्साहन केले. आणि त्यांच्यामुळे एक मनात जिद्द म्हणजे एक आत्मविश्वास निर्माण झाला की विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो आहे, अडथळ्यांना घाबरून अडथळणे पावलांना पसंत नाही. असे मनामध्ये आत्मविश्वास येत राहिला. परंतु आपण ज्यावेळेस संघर्ष करत असतो त्यावेळेस आपल्याला आईवडिलांची साथ असणे तसेच आपले भाऊ बहीण आणि मित्रपरिवार यांची साथ असणे फार महत्त्वाचे असते. तर त्यामध्ये मला माझ्या आईने कधीच मला असं कमी काही पडून दिलं नाही की नेहमी तू सतत प्रयत्न करत राहा, अभ्यास करत राहा की एक दिवस यश हे नक्की तुझ्या पाठीशी असेल. अशा माझ्या आईसाठी आणि इथे असलेल्या सर्व पालकांसाठी एकदा तुम्ही टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करा की आपले आईवडील हे दिवसरात्र आपल्यासाठी कष्ट करत असतात की त्यांचं कुठेतरी सन्मान होणे हे फार महत्त्वाचे असते. आणि ज्याप्रमाणे आज शाळेने माझ्या आईचं सुद्धा जितकं कौतुक आणि हा सन्मान दिला त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो. की म्हणजे आज आपण पाहतोय की 16वं वर्ष धोक्याचं असं आपण गाणं ऐकतो. परंतु त्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला होता कारण की त्यांच्या पाठीशी मा जिजाऊ यांचा आशीर्वाद होता. तसेच आपण पाहतो की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी शिक्षण घेतलं होतं. आणि त्याचप्रमाणे 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. सांगायचा उद्देश एवढाच की आजकालचे जे विद्यार्थी आहेत यांनी फक्त सोशल मीडियाकडे लक्ष न देता उत्तम प्रकारे अभ्यास, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. की याच्यामध्ये म्हणजे बघा की माणसाला हरण्याची भीती असते, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पराभवाने माणूस संपत नाही, जो प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. की संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. You have to be honest in life. You have to be honest to yourself. You have to be practical. You have to take risk in life, but at the same time you have to be calculated. You can't just say, okay, I took risky option at some point of life. You have ready for the kind of talent that's really needed to. I think the belief system or power of mind really matters in life. It can break you, it can make you. You can become mentally strong also, or you can become strongly mental. You can have endless hopes, or you can have hopeless end also. So the belief system is very important in life. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की येणारे जे उद्याचे विद्यार्थी आहेत हे नक्कीच चांगल्या प्रकारे त्यांनी मेहनत केली पाहिजे आणि आपल्या शाळेचे नाव जे आहे हे कुठेतरी मोठ्या उंचीवरती आणि म्हणजे ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करून आपल्या भारतासाठी जे कार्य केलेलं आहे असेच कार्य, असाच आदर्श, तसेच स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेऊन आणि ज्याप्रमाणे ते परदेशात जाऊन त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन जगाला घडवून दिलं, अशा प्रकारे कुठेतरी आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या हे सर्व जे उद्याचे भविष्य आहे यांनी प्रयत्न केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. तरी एकदा पुन्हा ज्या शाळेने मला अध्यक्ष म्हणून आज इथे
जे बोलण्याची संधी दिली त्या शाळा मंडळाचे, तसेच प्रशासनाचे, सर्व शिक्षकांचे आणि सर्व मुख्याध्यापकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आज इथे कुठेतरी सर्वजण चंद्रमुखीप्रमाणे मेकअप करून आलेले आहेत. जर मी आणखी वेळ बोललो तर तो मंजुलिका होण्यामध्ये वेळ जाणार नाही. त्यामुळे मी आज तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.